Career opportunities after studying the biological rhythm. काय करता येतं तुम्हाला? क्रोनोबायोलॉजिस्ट. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं दाखवता, आमचे स्क्रीनशॉट काढला झालं, असं नाही. एक लक्षात ठेवा, सरांची माझी तीच चर्चा चालली होती 5:45 वाजेपर्यंत. काय झालंय की आपला फक्त एकच असा पॅटर्न ठरलेला आहे. MSc झालं, PhD झालं, कुठल्या तरी कंपनीत जायचं, कुठं काहीतरी करायचं. कुठल्या कंपनीत जायचं, कुठे जायचं, काहीच माहित नाही आपल्याला. आलं लक्षामध्ये? म्हणून काही करिअर ऑप्शन्स मी तुम्हाला इथं सांगतोय. म्हणून तुम्हाला थोडंसं आज थोडंसं लवकर आठवण्याचा प्रयत्न नाही केला, पण माझं काम झालं. पण करिअर ऑप्शन बद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे आणि इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. क्रोनोबायोलॉजिस्ट म्हणून एक आहे. काय त्याचं नेचर ऑफ वर्क आहे ते सांगतो. व्हॉट इज द नेचर ऑफ वर्क? ऍक्च्युअली chronobiologists study biological rhythms, particularly circadian rhythm. परवा पण तुम्हाला सांगितला, to understand their impact on health, behavior and diseases. They often work in the research setting, investigating the relationship between the biological timing and various physiological processes. काय त्याला मिनिमम काय लागतं? मास्टर्स इन बायोलॉजी. आता झुओलॉजी असेल किंवा प्लांट मध्ये करणार असेल तर बॉटनी असेल, लक्षात. किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझम वरती तुम्ही जर त्याला क्रोनोबायोलॉजी बघत असेल रिसर्च मध्ये तर मायक्रोबायोलॉजी वॉटेवर, किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स कडे. मास्टर्स इन बायोलॉजी, फिजिओलॉजी और रिलेटेड फील्ड MSc और MTech और PhD. कुणाला प्रेफरन्स देतात ते? PhD इन क्रोनोबायोलॉजी. PhD इन क्रोनोबायोलॉजी काय लागतं? PhD इन क्रोनोबायोलॉजी, PhD इन न्यूरोसायन्स और रिलेटेड डिसिप्लिन. याच्याबद्दल तुमची जर PhD जर असेल, आणखी काय लागतं तुम्हाला? ऍडिशनल स्किल, रिसर्च एक्सपिरियन्स इन सर्कॅडियन रिदम. तुम्ही त्याच्यावरती PhD केली म्हणजे तुम्हाला एक रिसर्च एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जेवढे वर्ष तुम्ही PhD करताना तेवढा तुमचा रिसर्च एक्सपिरियन्स हा काउंट केला जातो, हे लक्षात ठेवा. तुम्ही 3 वर्षात PhD झाला, तुमचा 3 वर्ष रिसर्च एक्सपिरियन्स म्हणून काउंट केला जातो. म्हणजे रिसर्च तुम्ही करताय हा तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो कंपनीमध्ये, ते लक्षात ठेवा, ते विसरू नका. आणि तुम्ही म्हणलं की त्याचा प्रूफ काय? तुमचं ज्या दिवशी तुमचं रजिस्टर RR कमिटीचं सँक्शन झालेलं रजिस्टर आणि गाईड मधून तुमचं वायवा डिफेंड झाला, सर्टिफिकेट मिळालं तर त्याची डेट. हा जो डेट मधला जो पिरियड आहे की नाही, दॅट इज ट्रीटेड ॲज अ वी कॅन से इट इज अ रिसर्च एक्सपिरियन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट. मग काय लागतं? सर्कॅडियन रिदमचा रिसर्च स्किल लागतं, लॅबोरेटरी स्किल असावं तुम्हाला, स्टॅटिस्टिकल अनालिसिस तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर असेल तर मिनिमम तुम्हाला, आय एम टॉकिंग अबाउट द इंडियन पॅकेज, इंडियन, याच्या 4 पट किंवा 3 किंवा 4 पट याच्या फॉरेनचं पॅकेज पकडा. मी हे सगळं काढत असताना इथं PPTला जागा नाही, वेळ नाही, म्हणून मी फक्त गुगलवरती करिअर, आता तुम्ही गुगलवरती सर्च मारलं करिअर ऑप्शन्स इन झुओलॉजी, करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन झुओलॉजी. माझा एक मराठीमध्ये व्हिडिओ आहे आणि एक युट्यूबला आणि एक इंग्लिशमध्ये व्हिडिओ आहे. दोन्ही व्हिडिओ मी युट्यूबला पण टाकून, करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन झुओलॉजी. खूप चालला तो, खूप. आता मी काय युट्यूबर नाही, माझं इकडे व्यवस्थित चाललंय, मला तेवढा वेळ पण नाही ते युट्यूब बनवायला वगैरे. पण ते बनवायचं म्हटलं की एक युट्यूबचा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा म्हटलं की किमान 2 दिवस जातात. आपण तुम्ही रील्स वगैरे बघतात ना, 5 मिनिटाचा व्हिडिओ वगैरे, तर ते त्याला तो सेटअप लावायचा, पहिल्यांदा हे मटेरियल तयार करायचं, हे तुम्हाला 4 दिवसाचं शिकवायचं म्हटलं की माझे कंप्लीट 8 ते 15 दिवस त्याच्यामध्ये गेलेले आहेत. तसं तो युट्यूबचा व्हिडिओ करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन झुओलॉजी और करिअर ऑप्शन्स इन झुओलॉजी असे 2 व्हिडिओ आहेत, एक मराठी आणि एक ह्याच्यामध्ये. डॉक्टर शरद गिरमकर असं जरी शोधलं करिअर ऑपॉर्च्युनिटीज, थोडासा आता कारण का करिअरवरती भरपूर व्हिडिओ त्यावर थोडासा सर्च करायला वेळ लागेल, तरी मी सरांना वगैरे पाठवत असतो, मध्ये सर पाठवतील तुम्हाला त्या ग्रुपवरती. पण हे सगळं जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो. आय एम टॉकिंग अबाउट द बायोलॉजिकल रिदम ओनली, फक्त बायोलॉजिकल रिदम मधले ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही तर पूर्ण झुओलॉजीमध्ये वेगवेगळे तुमचं स्पेशलायझेशन, फिजिओलॉजी, एंटॉमॉलॉजी, हे ते सगळं जर तुम्ही जर सर्च मारलं गुगलवरती, किंवा आता एक ChatGPT म्हणून खूप छान, AI ची मदत घ्या. मला येत नाही किंवा ते काय खरं नाही याच्या डिस्कशन मध्ये तुम्ही पडू नका, तुम्ही त्याचा फायदा घ्या. आलं लक्षामध्ये? तुम्हाला PhD ला सुद्धा ChatGPTचा प्रचंड उपयोग होणार आहे, प्रचंड. ती म्हणेल की काय उपयोग होणार आहे? मटेरियल सर्च करायला, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर सर्च.
मी ChatGPT ला सांगितलं की मला 2-2 मिनिटाचे व्हिडिओ मला, कारण का तुम्ही 2 मिनिटाच्या पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही. इट्स अ लेक्चर आणि माझं काम आहे तुम्हाला सगळं सांगायचं. आलं लक्षात? 5 मिनिटाचा व्हिडिओ कधीच आपण बघितला नाही. सगळे 2-3 मिनिटाचे आणि सगळे असे सर्च मारले तुम्ही गुगलवरून किंवा AI मदतीने आणि रिलेटेड टू अमुक क्रोनॉलॉजी, बायोलॉजिकल रिदम, सर्कॅडियन रिदम, इन्फ्राडियन रिदम. तो व्हिडिओ देत नाही, तो लिंक देतो. त्यांना एक प्रॉम्प्ट नावाचं एक ऑप्शन आहे. मी तुम्हाला हे शिकवत नाही किंवा तुम्हाला एक प्रॉम्प्ट कसा द्यायचा, फक्त गुगलवरती एकदा टाकून बघा की हाऊ टू ऑपरेट द ChatGPT किंवा ती कशी वापरायची, त्याला प्रॉम्प्ट कसे द्यायचे, त्याचे पण ट्रेनिंग आहेत 6-6 महिन्याचे. पण आपल्याला याची गरज आहे का? आपल्याला सायंटिफिक फील्डमध्ये ते कसं वापरायचे, त्याचे लिंक देतील तुम्हाला, रेफरन्सचे पेपरचे लिंक देतील, म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, इंट्रोडक्शन हे करण्यासाठी अलॉंग विथ द रिव्ह्यू पेपर्स हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल. तुम्हाला थोडंसं तुम्हाला मदत होईल. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की शोधगंगाचं मदत घ्या आणि थेसिस डाउनलोड करून घ्या, ते वाचा आणि तुमच्या रिलेटेड टू युअर रिसर्च, तसं याची मदत घ्या जराशी, AI ची मदत घ्या थोडीशी. शेवटी जाताना सांगतोय. दुसरं जे आहे क्रोनोबायोलॉजिस्ट सांगितलं तुम्हाला, पॅकेज सांगितलं, इंडियन पॅकेज हे सांगितलं, ॲडिशनल स्किल सांगितला, रिसर्च कुठे मिळतं तुम्हाला, एम्प्लॉयर्स कुठे, जागा कुठे आहे, रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे, युनिव्हर्सिटीज आहेत वेगवेगळ्या, हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, फार्मॅकोलॉजिकल इंडस्ट्रीज आहेत, कंपनीज आहेत, त्याचे क्रोनोबायोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला घेतलं जातं. आता परवा सांगितलेलं स्लीप स्पेशालिस्ट म्हणून एक आहे. स्लीप काय आहे? स्लीप स्पेशालिस्ट डायग्नोज अँड ट्रीट स्लीप डिसऑर्डर्स रिलेटेड टू डिसरप्शन इन बायोलॉजिकल रिदम्स सच ॲज इन्सोमनिया, स्लीप ॲपनिया म्हणतो त्याला, सर्कॅडियन रिदम डिसऑर्डर. दे मे वर्क इन द क्लिनिकल सेटिंग अँड रिसर्च एन्व्हायरमेंट. क्लिनिकल सेटिंग आणि रिसर्च एन्व्हायरमेंटमध्ये ते काम करणारे लोक आहेत, ते स्लीप स्पेशालिस्ट म्हणतो. काय क्वालिफिकेशन आहे? जनरली याला आहे ना थोडंसं ॲज इट इज अ हॉस्पिटल रिलेटेड थोडंसं MBBS क्वालिफिकेशन घेतात डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये हॉस्पिटलला, पण त्यांना हेल्पिंग हँड म्हणून तुम्हाला घेतलं जातं, हेल्पिंग हँड म्हणून, किंवा त्याला आपण रिसर्च असिस्टंट म्हटलं जातं, रिसर्च असिस्टंट. आणि त्याच्यामध्ये काय लागतं? त्याला मास्टर्स इन सायकोलॉजी किंवा फिजिओलॉजी किंवा क्रोनॉलॉजी, त्याचं हे आहे. आणि मग प्रेफरड कुणाला देतात मी तुम्हाला सांगितलं, स्पेशलाइज इन अ स्लीप मेडिसिन, त्याचा डिप्लोमा पण आहे, त्याला पण प्रेफरन्स देतात. ज्याचा डिप्लोमा झाला स्लीप मेडिसिनमध्ये, स्लीप मेडिसिन किंवा सर्टिफिकेट कोर्स झाला स्लीप मेडिसिनमध्ये, त्यांना प्रेफरन्स देतात. मग ॲडिशनल स्किल काय लागतं? क्लिनिकल एक्सपिरियन्स इन अ डायग्नोसिस अँड ट्रीटिंग द स्लीप डिसऑर्डर, म्हणजे तुम्हाला याचा एक्सपिरियन्स पण घ्यावा लागतो, किंवा डायग्नोसिस अँड ट्रीटिंग द स्लीप डिसऑर्डर, नॉलेज ऑफ द पॉलिसोनोग्राफी रिलेटेड टू द डायग्नोस्टिक टूल्स एक्सेट्रा. आणि तुम्हाला समोर तुम्ही दाखवले सॅलरी किती मिळते, काय मिळते, कुठे एम्प्लॉयमेंट, तुमची एम्प्लॉईज नोकरी जर करायची असेल तर कुठे, नाही का. आता सायकोलॉजिस्ट जे असतात की नाही, सायकोलॉजिस्ट जसे असतात जसे दवाखान्यात मी तुम्हाला बघायला सांगितलं की तुमचे हेल्थ केअर टेकर असतात, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी काय म्हणतो, मी तुम्हाला डायबेटीजचे जर पेशंट असतील तर डायबेटीजचं तुम्हाला काउन्सिलर असतं, काउन्सिलर म्हणतात त्याला, काउन्सिलर्स असतात. वेट लॉससाठी काही काउन्सिलर वेगळेच असतात, ठीक आहे ना. तर असा जो प्रकार आहे, तसं तुमचा डिसऑर्डर झालेला आहे पण त्या स्लीप स्पेशालिस्टला बोलवलं जातं आणि पूर्ण तो माहिती घेतो, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपी सारखी. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की याला कशामुळे झालेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, झोपेचा गोंधळ झालेला आहे. स्लीप क्लिनिकमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स लागतो, स्लीप क्लिनिकमध्ये त्याला काम मिळतं या स्लीप स्पेशालिस्टला. हेल्थ सेंटर्स आहे त्याच्यामध्ये, प्रायव्हेट प्रॅक्टिस तुम्हाला करता येते याच्यामध्ये स्लीप स्पेशालिस्टला. तुम्ही म्हणाल की मग आमच्याकडे कोण येईल, मला झोप मला झोप लागत नाही, या गोष्टी खूप लोकांना माहिती आहेत आणि झोप येत नाही. माझ्याकडे इन द सेन्स, आमच्याकडे, आपल्या समाजाकडे खूप पैसा आहे, खूप सगळ्या फॅसिलिटी आहेत, सगळ्या सुखावह गोष्टी आहेत, पण रात्री झोप येत नाही. मी काय बोलतोय कळतंय का? मग याच्यासाठी आपल्याला काय लागतं, ते स्लीप स्पेशलिस्टची मदत घ्यावी लागते. आणि मग ते त्यांना गाईडलाईन देतात, काही पिल्स असतात, त्यांना सांगतात हे पिल्स या वेळेस घ्या, त्यावेळेस घ्या. असं ते न्यूरो सायंटिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हणून एक याच्यामध्ये काम करता येतं. ती म्हणाले याचा त्याचा काय संबंध आहे? हो,
Biological rhythm focus on how brain activity and nervous system influence and regulate the rhythm, including sleep wake cycle. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं they conduct the experiment on the neurologist काय करतात experiment on the to understand the underlying mechanism of these processes. काय लागतं क्वालिफिकेशन MSc न्यूरोसायन्स मध्ये असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा रिलेटेड फील्ड म्हटलं मी ऑर रिलेटेड फील्ड तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्हाला दाखवतंय त्याचे पोस्ट कुठे आहेत किंवा PhD इन न्यूरोसायन्स असेल किंवा न्यूरोबायोलॉजी ॲडिशनल स्किल तुम्हाला सांगितलं न्यूरोबायोलॉजी ॲनिमल बिहेवियर स्टडीज एक्सपेरिमेंटल डिझाईन ठीक आहे ॲडव्हान्स बिहेवियर टेक्निक म्हणजे 7 लाखापासून जवळजवळ 20 लाखापर्यंत तुमचं पॅकेज असू शकतं डिपेंड ऑन युअर एक्सपिरियन्स आणि युअर स्किल. स्किल फार महत्वाचं आहे. तुम्हाला जे काय करायचं ते स्किलफुल करा, ते करूच नका. तुम्हाला ज्याच्यात स्किल आहे ना तुम्हाला अगदी एखाद्या बिझनेसमध्ये स्किल आहे ना तर घरच्यांना बुडवू नका, बिझनेस करा. मी स्पष्ट मताचा माणूस आहे. ज्याच्यात स्किल आहे ते करा, बळच तुम्ही काहीतरी करू नका. रिसर्च इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीज, फार्मास्युटिकल कंपनीज, हॉस्पिटल्स याच्यामध्ये तुम्हाला कंपनी जॉब मिळाला. फार्मॅकोलॉजिस्ट म्हणून एक आहे, ड्रग डेव्हलपमेंट म्हणून आहे. ठीक आहे नाही काय करतो तो इट फोकस ऑन द बायोलॉजिकल रिदम स्टडी हाऊ ड्रग कॅन अफेक्ट कार्डियक सर्कॅडियन रिदम अँड डेव्हलप द ट्रीटमेंट फॉर द रिदम रिलेटेड डिसऑर्डर. त्याच्या रिलेटेड डिसऑर्डर डेव्हलप कशी झाली त्याच्यावरती ते अभ्यास करतात. इन्क्लुडिंग द डेव्हलपमेंट ऑफ द स्लीप एड्स, मूड स्टॅबिलिटी. रात्री जर झोप चांगली झाली नाही तर त्या माणसाचा मूड खराब होतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. मूड स्टॅबिलिटी याच्यावरती ते अभ्यास करतात. आणि ट्रीटमेंट फॉर द जेट लॅग, शिफ्ट वर्क. आपल्याला शिफ्ट वर्क तर करायचंच आहे कंपनीमध्ये पण त्याच्यावरती काहीतरी ट्रीटमेंट असते. मग ते सांगतात किंवा 5 मिनिटाची स्नॅप घ्या, 2 मिनिटाची स्नॅप घ्या. मी सांगणार नाही तुम्हाला. तर ते फार्मॅकोलॉजिस्ट जे असतात किंवा स्लीप स्पेशालिस्ट ते सगळं व्यवस्थित सांगतात तुम्हाला. आणि मग काय क्वालिफिकेशन आहे PhD इन फार्मॅकोलॉजी न्यूरो किंवा रिलेटेड टू द बायोलॉजिकल रिदम. मास्टर्स लागते त्याच्यामध्ये, मिनिमम मास्टर्स असते त्याच्यामध्ये फार्मॅकोलॉजी तोही चालतो. ऍडिशनल स्किल काय लागतं लॅबोरेटरी रिसर्च एक्सपिरियन्स, ड्रग डेव्हलपमेंट नॉलेज लागतं. तुम्हाला ड्रग नॉलेज डेव्हलपमेंटचं नॉलेज लागतं फार्मॅकोलॉजिस्ट म्हटलं की. अंडरस्टँडिंग हाऊ सर्कॅडियन रिदम अफेक्ट द ड्रग ऍक्शन. ड्रगचे तुम्हाला कंटेंट्स माहीत असावेत, त्याचं डेव्हलपमेंटचं नॉलेज असावं. आणि मग तुम्हाला 5 लाखापासून 5 लाखापासून 18 लाखापर्यंत तुम्हाला असं पॅकेज दिलं जातं. तुम्ही परत म्हणाल की 18 लाख म्हणजे गुणिले डिवायडेड बाय 12 ते तुम्ही नंतर करत बसा. ठीक आहे याचा स्क्रीनशॉट मारून. डिपेंडिंग ऑन द रोल अँड एक्सपिरियन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉई. रिसर्च लॅबमध्ये असतात, हेल्थकेअर इंडस्ट्रीज नावाच्या आहेत, ते याच्यामध्ये फार्मॅकोलॉजिस्ट म्हणून काम करता येतं. तसं एक मेडिकल रिसर्चर नावाचं एक फील्ड आहे याच्यामध्ये. आफ्टर स्टडिंग द बायोलॉजिकल रिदम मेडिकल रिसर्चर. सर्कॅडियन मेडिसिन म्हणतात त्याला. मी दिले का तसं नाही दिलं. सर्कॅडियन मेडिकल रिसर्च, सर्कॅडियन मेडिसिन असं म्हटलं. काय नेचर आहे त्याचं, नेचर ऑफ वर्क, काय काम करावं लागतं. इन द फील्ड ऑफ सर्कॅडियन मेडिसिन फोकस ऑन द अंडरस्टँडिंग हाऊ बायोलॉजिकल रिदम इन्फ्लुएन्स ऑन द हेल्थ आउटकम अँड हाऊ टू मायग्रेट द इफेक्ट ऑफ डिस्टर्बन्स ऑफ द रिदम. तो कसा घालवायचा डिस्टर्बन्सचा तर त्याच्यावरती सुद्धा ते काम करतात. क्वालिफिकेशन जनरली मेडिसिन म्हटलं की थोडंसं PhD इन सर्कॅडियन रिदम, मिनिमम त्यांचा MBBS सुद्धा असतात, मास्टर इन मेडिसिन असतो, बायोलॉजी असतो, मास्टर इन फिजिओलॉजी असतो. आय एम टॉकिंग अबाउट द ॲनिमल फिजिओलॉजी. जसं आमच्या काही मुलांचं ॲनिमल फिजिओलॉजी समोर बसलेले आहेत माझ्या, त्यांना इथे चान्सेस असतात. कशामध्ये मेडिसिन रिसर्च म्हणून आहे, बरोबर आहे की नाही. आणि काय स्किल लागतं क्लिनिकल रिसर्च, डेटा अनालिसिस, नॉलेज ऑफ सर्कॅडियन डिस्टर्बन्स इन हेल्थ. मी फक्त जो मग टॉपिक शिकवतो त्याच्याबद्दल करिअर अपॉर्च्युनिटी. आता एक नवीन NEP आले बघा. तुमच्या स्कूल काही मुलं हायस्कूलला असतील, काही ज्युनियरला, काही सिनियरला असतील. ते NEP आले, न्यू इंडिया एज्युकेशन पॉलिसी. त्याच्यावरती काय फोकस दिलाय, काहीही शिकवा. आता आम्हाला ते एक सवय होऊन गेला. करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर स्टडिंग दॅट टॉपिक. काय त्याच्यामध्ये करिअर आहे ते सांगा. विद्यार्थ्यांना सांगणं बाइंडिंग आहे. बाइंडिंग म्हणण्यापेक्षा ही माझी सुद्धा एक जबाबदारी आहे. मी शिकवलं, मोकळा झालो, वोट ऑफ थँक्स, तुला खूप म्हटलं, खूप सर छान लेक्चर झाला, वा 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 छान छान छान. असं करून उपयोग नाही. त्याचा फायदा झाला का आणि होणार असेल तर पुढे फ्युचरमध्ये काय फायदा आहे. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू डिस्कस अबाउट द करिअर अपॉर्च्युनिटीज इन दॅट पर्टिक्युलर चॅप्टर.
हे तुम्हाला मी सांगितलं त्याचं क्वालिफिकेशन आणि ते सांगितलं. पुढचं घेतो मी बायोटेक्नॉलॉजी रिसर्चर म्हणून एक आहे 7 नंबरचं मी समोर दिलंय. काय त्याचं नेचर ऑफ वर्क आहे? इन अ बायोटेक्नॉलॉजी सेक्टर रिसर्चर वर्क ऑन हाऊ बायोलॉजिकल रिदम कॅन अफेक्ट and can be biotechnological can be used in a biotechnological application. Biological rhythm and biotechnological application ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फार्मचं किंवा फील्डचं वर्क दाखवलं होतं. क्रॉप प्लांट सांगितले होत्या, त्याच्यावर सर्कॅडियन रिदम कसा चालतो, फ्लावरिंग टायमिंग, ब्लूमिंग टायमिंग, रिप्रोडक्टिंग टायमिंग, पॉलिनेशन टायमिंग, ह्या सगळ्या गोष्टी, स्टोमॅटल ओपनिंग टायमिंग, ट्रान्सपिरेशन टायमिंग, ह्या सगळ्या टायमिंग आहेत सर्कॅडियन रिदमचे. हे सगळं त्या माणसाला माहिती पाहिजे आणि मग हे सगळं ते काम करतात. इन्क्लुडिंग द ड्रग डेव्हलपमेंट, जीन एक्सप्रेशन, बायोसेन्सर दॅट ट्रॅक द बायोलॉजिकल टायमिंग. बायोसेन्सरचं नॉलेज पाहिजे त्याला बायोलॉजिकल टायमिंग ट्रॅक करण्यासाठी, ठीक आहे नाही. हे त्याचं नेचर आहे, तो काम करतो त्याच्यामध्ये. मग काय मिनिमम BSc MSc इन बायोटेक्नॉलॉजी. काही विद्यार्थी आपण सायन्समध्ये PhD करतायत, लाईफ सायन्स आहे म्हणून मी तुम्हाला तुमचा विषय घेतला. मिनिमम याला MSc इन बायोटेक्नॉलॉजी. तुम्ही बायोटेक्नॉलॉजी झाला की नाही, MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc इन जनरल बॉटनी, झोलॉजी, तर हे बायोटेक्नॉलॉजीचे फील्ड आहे. काय मॉलिक्युलर बायोलॉजीचे विद्यार्थी MSc इन मॉलिक्युलर बायोलॉजी ऑर रिलेटेड फील्ड हे जर असेल आणि जर PhD इन बायोटेक्नॉलॉजी ऑर रिलेटेड फील्ड हे जर असेल आणि तुम्हाला जर बायोलॉजिकल रिदमचं नॉलेज असेल तर तुम्हाला मिनिमम सांगतो मी, मिनिमम हे सगळी माहिती आहे. आता तुम्ही याला मी लिंक दिल्या नाहीत कारण का वेळ पुरणार नाही म्हणून मी लिंक दिल्या नाही, फक्त 5 मिनिट राहिलेत. ह्याच्या लिंक्स पण आहेत माझ्याकडे, तर त्या लिंकवर तुम्ही लक्षात येईल की कुठे जॉब मिळतो, काय जॉब मिळतो. प्रेफर हा PhD ला दिला जातो. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही PhD होताय, तुमच्या पंखात बळ येतंय, तुमच्या पंखावरती तुम्हाला त्याचा विश्वास पाहिजे. PhD झाल्या पुढे काय हे दुसरीच विचारायची गरज नाही. AI ची मदत घ्या. परत एकदा सांगतोय तुम्हाला, तुमच्या पंखात खूप बळ आहे, तुम्ही काहीही करू शकता. तुमचं वय आहे, ते सेटल झालेत, आमच्यासारखे आमचे काही कलिग्स आहेत, त्यांच्यासाठी सांगत नाही. तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, त्यांना तुम्हाला याची गरज आहे. तुम्ही जर का म्हणणार मी प्रोफेसर होईल आणि वाट बघेल आणि मला टीचर व्हायचंय, वाट बघू नका, कुणावरती भरोसा देऊ नका, पैसे देऊन नोकरी करू नका. पैसे तुम्ही मिळवायला शिका. मी 50 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये देणार आणि प्रोफेसर होणार आहे आणि नंतर काढ, त्यापेक्षा एखादा बिझनेस केलेला बरा. तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, ते शेअर मार्केटमध्ये जरा चांगला अभ्यास केला, त्याचा अभ्यास जर शेअर मार्केटमध्ये केला, ते पैसे तिथे टाकले, पगार घ्यायची गरज नाही, तुम्हाला शेअर मार्केट घरी पैसे आणून देईल. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. उगाच कुणाला तरी काहीतरी उद्योग वाढू नका आणि घरच्यांना बुडू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. घरच्यांकडून खूप अपेक्षा आहेत, तुमच्याकडून घरच्यांना खूप अपेक्षा आहेत, हे लक्षात ठेवा. फॅमिलीला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, फॅमिलीचं तुम्ही काहीतरी देणं घेणं लागताय, तुम्ही वेळ घालवताय PhD मध्ये, म्हणजे फॅमिलीने तुम्हाला रिकामं सोडलेलं आहे, हे पण लक्षात द्या. तसं पब्लिक हेल्थ ऍडवायझर म्हणून एक आहे, जास्त सांगत नाही, तुम्ही थोडक्यात सांगतो. मास्टर्स इन पब्लिक हेल्थ असेल तर चांगलंच आहे, नाहीतर प्रेफर इन PhD इन पब्लिक हेल्थ, एन्व्हायरमेंटल हेल्थ, सर्कॅडियन हेल्थ, याच्यामध्ये जर तुमची जर PhD झालं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगलं नॉलेज असेल तर गव्हर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला डायरेक्ट जॉब आहे, गव्हर्नमेंटची जॉब्स आहेत. अहो मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, ZSI झोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये आमची कामं करतात. 2-3 मुलं आता त्यांना आवाज दिला, ते त्यांना विचारा, आपल्या सरांना विचारा, झोलॉजीचे पाटील सर बरं का, हा गोविंद सरांना विचारा, माणसं मिळतात का नाही. मला त्यांनी सांगितलं हे मिळत नाहीत. उद्या जरा चर्चा करा त्याच्यावरती. क्वालिफाईड माणसं आहेत तर स्किल नाहीये, हा मेन प्रॉब्लेम आहे. मग त्यामुळे काय होतंय की ZSI मध्ये किंवा BSI मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला कोणी घेत नाही कारण की आपल्याकडे स्किल नाहीत. NGO म्हणून सुद्धा तुम्ही काम करता याच्यामध्ये पब्लिक हेल्थमध्ये. अकॅडमिक करिअर, टीचिंग अँड रिसर्च म्हटलं मी तुम्हाला, त्याच्यामध्ये पण खूप छान तुम्हाला जॉब आहे. काय करतात, टीच द बायोलॉजिकल रिदम अँड कंडक्ट द रिसर्च इन द युनिव्हर्सिटीज इन कॉलेज लेवल. हे रिसर्च आणि याच्यामध्ये कॉलेज लेवल सुद्धा करतात. दे मे फोकस ऑन द रोल ऑफ द रिदम इन द हेल्थ, इकॉलॉजी, बिहेवियर अँड कॉन्ट्रीब्युशन टू सायंटिफिक लिटरेचर. ठीक आहे ना. मिनिमम सायन्स काय क्वालिफिकेशन आहे ते MSc इन बायोलॉजी, MSc इन फिजिओलॉजी, रिलेटेड फील्ड. प्रेफरन्स कशाला देतो, PhD इन क्रोनोबायोलॉजी. PhD इन क्रोनोबायोलॉजी जर असेल तर तुम्हाला अकॅडमिक करिअर म्हणून ते घेतलं जातं आणि हा पेमेंट तुम्हाला समोर दिलेलंच आहे. युनिव्हर्सिटीमध्ये काम करता, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये घेतात, तुम्हाला एज्युकेशनल ऑर्गनायझेशनमध्ये घेतात. आमच्याकडे एक मोठं फॅड आहे, मायक्रोबायोलॉजी म्हटलं की आम्ही सिरममध्ये चाललो, पण सिरममध्ये त्या याच्यामध्ये कॅम्पसमध्ये त्यांना हॉर्स दिसतात, त्यांना
ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन करणारा टेक्निशियन नाहीत, चांगले ट्रेन माणसं नाहीत. मग हे झोलॉजीचे मुलं तिथे काम करतात. मी नेहमी सांगतो त्यांना, तुम्ही जा त्यांचे टेक्निक घ्या. पहिल्यांदा तुम्हाला, आता बघा कोणत्याही कंपनीला तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी वेळ नाहीये, तेवढा पैसा खर्च करायला, तुमच्यावर पैसा खर्च करायचा, तुम्ही ट्रेन होताय की नाही त्यांना गॅरंटी नाही, तुम्ही कशा, तुमचं बॅकग्राऊंड माहित नाही. त्यापेक्षा आपण स्वतः बाहेरून ट्रेनिंग घ्या, छोटे छोटे असे ट्रेनिंग घ्या, ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे ट्रेनिंग घ्या आणि कंपनीत जा. कुठल्या कंपनीत म्हटलं, तुम्हाला मेडिकल कंपनी असतील, फार्मास्युटिकल कंपनी, खूप अपॉर्च्युनिटी हो तुम्हाला, खूप अपॉर्च्युनिटी. तुम्ही नुसता बायोलॉजिकल रिदमचा, क्रोनोबायोलॉजीचा अभ्यास केला तर क्रोनोथेरपी मी तुम्हाला परवा सांगितली, त्याच्यामध्ये करता येईल. एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो, एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट म्हणून आहे, इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल रिदम असं म्हटलंय. काय नेचर, काय काम करतात ते कन्सल्टंट स्टडी हाऊ एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक द लाईट, पोल्युशन और नॉईज डिस्टर्ब द बायोलॉजिकल रिदम इन ॲनिमल्स अँड ह्युमन्स. ॲनिमल आणि ह्युमन मध्ये कसं डिस्टर्ब करतात, अँड ॲडवाइज, ते काय करतात, ॲडवाइस देतात ऑर्गनायझेशन्स ऑन हाऊ टू मायग्रेट दिस इम्पॅक्ट, बाजूला कसे करता येतील, इम्पॅक्ट कसा मायग्रेट करता येईल ते बघतात. क्वालिफिकेशन काय लागतं, MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स, साधी क्वालिफिकेशन एन्व्हायरमेंटल सायन्स, बायोलॉजी असावं, फक्त त्या रिदमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. रेफरन्स कशाला देतात, PhD इन एन्व्हायरमेंटल स्टडीज विथ द फोकस ऑन द बायोलॉजिकल रिदम, याच्यावरती PhD पाहिजे. एन्व्हायरमेंटल स्टडीज EVS मध्ये एन्व्हायरमेंटल, माझ्याकडे मी तर झोलॉजी आणि एन्व्हायरमेंट दोन्ही गाईड मी एन्व्हायरमेंटच्या मुलांना नेहमी सांगतो, की तुला जर करत नसेल तर चांगलं चांगलं कर, नाही तर करूच नको. आता आणखी एक PhD करते एक माझ्याकडे मुलगी, रादर दॅन दी स्टुडंट, आता जस्ट ऍडमिशन होतंय. आम्ही एक इफेक्ट बघतो, इफेक्ट ऑफ योगा आणि इफेक्ट ऑफ योगाचे जे प्रकार असतात की नाही, त्याच्यावरती डायबिटीस. अहो डायबिटीस घरात, प्रत्येक घरात आहे. त्या जर समजा घर बसल्या लोकांना व्यायाम करायचा नाही, लोकांना जिमला जायचं नाही, लोकांना श्वास पण घ्यायचा नाही, मग रामदेव बाबा सारखे जर श्वासाची जर वेगवेगळ्या स्टेपचे जर व्यायाम त्या आमच्या मुलींनी जर शिकवले तर ऑल ओव्हर कुठे पण जाऊ शकते, काय पण करू शकते. तसा आमचा रिसर्च आता चालू आहे, बघू काय होत आहे ते डिपेंड. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं, एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट मध्ये पेमेंट सांगितलं, ते NGO म्हणून काम करतात. एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सीज, गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सीचे, NGO आहेत, नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत आणि एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. खूप स्कोप आहे, स्कोप तुम्हाला आहे, तुमच्या सब्जेक्टला आहे, तुमच्या स्किलला स्कोप आहे, हे लक्षात ठेवा. मला काही तुम्हाला जर प्रश्न असतील तुम्ही पहिले ते घेऊया, पहिले 2 मिनिटात. काय वाचायचं आणि व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन विल बी आस्क्ड ड्युरिंग द एक्झामिनेशन. तुम्ही खूप अभ्यास केला, तुम्ही MSc पास आउट आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काही तुम्ही अभ्यास करतात सेट नेटला. मला एका विद्यार्थ्याचाही व्हॉट्सअप आणि चॅटिंग आणि फोन आला, एका विद्यार्थ्याचा फोन आला, सर आमच्या हे 2 टॉपिक आमचे सेट नेटसाठी चांगले कव्हर झाले. तर मी तुम्हाला सांगता, तुम्ही नव्हता चर्चेमध्ये सरांच्या, की एवढं सगळं मी तुम्हाला 4 लेक्चर घेतले, पण त्याच्यासाठी माझे पूर्ण 8 दिवस गेले तयारी करण्यासाठी. अभ्यास केल्याशिवाय बोलायचं नाही, आमचं ठरलेलं असतं. काय विचार केला बघा, पूर्ण अभ्यास करा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा, काय काय स्क्रीनशॉट मारले असतील. डिफाईन ॲनिमल बिहेवियर, तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन, डेफिनेशन आणि MCQ ट्रू अँड फॉल्स असे विचारणार आहेत वाटतं, असं सर म्हटले मला. डिफाईन ॲनिमल बिहेवियर, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इन्नेट बिहेवियर. आता मी फक्त इन्नेट दिला, बाकीचे सुद्धा बिहेवियर आहेत की नाही, ते पण जरा व्यवस्थित करून ठेवा. मी सरांना देताना इन्नेट बिहेवियर सांगितलंय. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिक्स्ड ॲक्शन पॅटर्न अँड लर्न बिहेवियर. फिक्स्ड ॲक्शन पॅटर्न अँड लर्न बिहेवियर. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन द रोल ऑफ जेनेटिक्स इन द डेव्हलपमेंट ऑफ ॲनिमल बिहेवियर. जेनेटिक्सचा काय रोल आहे, म्हणजे जेनेटिक बेसिस ऑफ ॲनिमल बिहेवियर थोडक्यात सांगितलं. ते आपल्या ते 3-4 जीन कुठले हो, क्राय जीन असेल, फर जीन असेल, क्लॉन जीन असेल, BMAL1, हे जे जीन्स आहेत की नाही ते तुम्ही सांगितलं, ते लक्षात ठेवा. देन द व्हॉट इज द न्यूरो इथॉलॉजी म्हणतो आपण त्याला, इथॉलॉजी. इट इज अ न्यूरो इथॉलॉजी, वी कॅन से इट इज अ एनिमल बिहेवियर. हाऊ डज इट रिलेट द एनिमल बिहेवियर, isn't it? Define the term environmental stimulus and explain its role in shaping animal behavior. पाहिजे तेवढं लिहिण्यासारखं याच्यामध्ये, बरोबर की नाही. थोडं खाली घेतो, MCQs तुम्हाला थोडंसं सांगतो. दिसतंय ना. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इन द, काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ ॲनिमल बिहेवियर दॅट इज जेनेटिकली प्रोग्राम. जेनेटिकली प्रोग्राम म्हटलं आपण, वेदर इट इज अ लर्न, फिक्स, इम्प्रिंटिंग किंवा कंडिशनल.
आता तुम्ही बघा ना बाकीचे सगळे कसे आहेत ते, आणि फिक्स ऍक्शन पॅटर्न हा जेनेटिकल प्रोग्राम, हा फिक्स आहे, आपल्याला सांगायची गरज नाही, हा फिक्स आहे, हा जेनेटिकल आहे. बाकीचे तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन्स त्याच्यामध्ये आल्या. आता बघा, which part of the brain is primarily involved in the controlling the complex behaviors in animals? Complex behaviors in animals. For example, whether it is a which one? Cerebrum. Cerebrum, that is the so important for the to control the complex behavior. तुम्हाला याचे रोल्स माहित असतील, फोर ब्रेन, हाइंड ब्रेन, मिड ब्रेन. काल सांगितलं मी तुम्हाला. फोर ब्रेन मध्ये सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियर आपण म्हणतो, विच कंट्रोल द व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज, आणि तुमचा सेरेब्रम इन व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज वगैरे वगैरे असं त्याला म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द न्यूरल बेसिस ऑफ द बिहेवियर? न्यूरल बेसिस काय म्हटलं मी? न्यूरल ट्रान्समिट द सिग्नल दॅट हेल्प इन द बिहेवियर. बिहेवियर इज इन द सोल. बिहेवियर न्यूरल ट्रान्समिट द सिग्नल इन द बिहेवियर प्रोसेस. ओनली एंडोक्राइन आहे का? जेनेटिक फॅक्टर्स डू नॉट इन्फ्लुएन्स द. आपल्याला कसं असतं एमसीक्यूज मध्ये लक्षात ठेवा, सेट नेटची एक्झाम ज्याचं झालं असेल त्याचं चांगलीच गोष्ट आहे, त्यांनी PhD करतात एक्स्ट्रा. आपल्याला सगळे आन्सर सारखे दिसतात, त्यातलं आपल्याला द बेस्ट निवडायचं, द बेस्ट. आणि एमसीक्यूज तुम्ही हे करत असताना एक लक्षात ठेवायचं की एमसीक्यूज सोडवत असताना आपल्याला जास्त हे करावं लागतात, काय एफर्ट्स घ्यावं लागतात. एमसीक्यूज अवघड असतात सोडवायचे, बाकीच्या आन्सर मध्ये चालून जातं. विच ऑफ द फॉलोइंग बिहेवियर इज अन एक्झाम्पल ऑफ क्लासिक कंडिशन इन ॲनिमल? क्लासिक कंडिशन इन ॲनिमल कशामध्ये बघितलं होतं आपण त्याला? क्लासिक कंडिशन मध्ये डॉग सलायवेटिंग वेन इट स्टील फूड, सीज फूड, ठीक आहे ना. बर्ड मायग्रेटिंग सीजनली. क्लासिक कशी आहे ती? डॉग सलायवेटिंग वेन इट सीज फूड. हे क्लासिक कंडिशनिंग आहे, क्लासिक कंडिशनिंग टाइप ऑफ द बिहेवियर वी कॅन से. आणखी एक आहे, which genetic factor is believed to play a role in aggression in animals? ॲनिमलच्या ॲग्रेशन मध्ये कुठला आहे तर डोपॅमाइन रिसेप्टर जीन्स असं म्हटलं होतं मी तुम्हाला. डोपॅमाइन रिसेप्टर जीन्स म्हणजे हे जे कालचं मी जसं सांगितलं तसं ॲनिमल बिहेवियर जसं काल सांगितलं नाही तुम्हाला, त्याच्यावरती चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये करेक्ट बिहेवियर रिस्पॉन्स, ट्रू अँड फॉल्स मी तुम्हाला दाखवले, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तुम्हाला दाखवले. इथपर्यंत लॉंग आन्सर क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला लक्षामध्ये. शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे पहा, ठीक आहे ना. याची पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. झालं. आता मी पुढचं घेतो. एकच मिनिट काही गरज नाही सेव्ह करण्याची. एकच मिनिट. असं बायोलॉजिकल रिदम कुठे गेले? जस्ट वेट. बायोलॉजिकल रिदमचे काही क्वेश्चन आन्सर घेतो, तुमच्या लक्षात येते. जस्ट मिनिट हे नको. क्वेश्चन घेतो. बायोलॉजिकल रिदम. Define biological rhythm. Explain the significance of biological rhythm in maintaining the homeostasis in organism. Define circadian rhythm and explain its impact on human health. सर म्हटलं ना शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि MCQs as well as ट्रू अँड फॉल्स घेतो. तुमचा जो पॅटर्न असेल ना त्याप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द एंडोजियस पेसमेकर? एंडोजियस पेसमेकर म्हणजे तुमचा SCM, आपण त्याला एंडोजियस पेसमेकर म्हणतो, बरोबर आहे की नाही बायोलॉजिकल रिदम मध्ये. व्हॉट इज द रोल ऑफ द झिडबर्ग इन द रेग्युलेटिंग द बायोलॉजिकल रिदम? झिडबर्गचा काय रोल आहे, काय एन्व्हायरमेंट कसं चेंज केलं जातं, त्याचा काय रोल आहे? डिफाईन द अल्ट्राडियन आणि इन्फ्राडियन रिदम, गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इच. डिफाईन म्हटलं मी, मग ते शॉर्ट आन्सर क्वेश्चनला सर्व टाकू शकतात. जर त्यांना वाटलं की हे डिफाईन पेक्षा व्हॉट इज अल्ट्राडियन अँड इन्फ्राडियन रिदम, गिव्ह इट्स एक्झाम्पल असंही टाकू शकतात, ठीक आहे नाही. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करू शकतात. आहे असंच येणार नाही, लक्षात ठेवा. पण व्हॉट टाईप द क्वेश्चन विल बी आस्क. सर पण फिजिओलॉजीचे आहेत, माझं शिक्षण तिथे झालं, त्याच कॉलेजचे सर आहेत म्हणलं ते फिजिओलॉजीचे आहेत. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फ्री रनिंग रिदम. लक्षात, ते फ्री रनिंग रिदम नावाचं एक कन्सेप्ट आहे, विचारला तर बघा त्याच्यामध्ये असेल तर ते पण पाहून घ्या. डिफाईन द टर्म इंटरपेन अँड कॉर्टेक्स इन द बायोलॉजिकल रिदम. ओके, आता पहा
त्याच्यानंतर हे पहा, जस्ट मिनिट हा, MCQs पाहून घ्या. Which of the following is the biological rhythm that occur in a cycles of approximately 24 hours? कोणता आहे तो आपला 24 आवर? हे डोक्यातच ठेवायचं आपल्या बायोलॉजिकल रिदम मध्ये. 24 आवर म्हटलं की सर्कॅडियन डे मधला सर्कॅडियन रिदम. आणि मग काय सांगत होतो, हा, द बायोलॉजिकल रिदम दॅट ऑकर मोर फ्रिक्वेंटली दॅन वन्स एव्हरी 24 आवर्स इज कॉल्ड ॲज. ठीक आहे, आपल्या नेहमीप्रमाणे इट इज अ अल्ट्राडियन मोर फ्रिक्वेंटली दॅन दॅट ऑफ द 24 आवर, त्याच्यापेक्षा जास्त. आपला जो बायोलॉजिकल क्लॉक म्हटलो आपण, सुप्राचायझमेटिक न्यूक्लियस SCN इज असोसिएटेड विथ काय म्हणायचं त्याला, रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल रिदम. हा सगळ्यात मेन आहे पॉईंट. ठीक आहे, SCN रिलेटेड टू द, इट इज नॉट रिलेटेड टू इट इज अ हार्ट रेट. हार्ट रेटला पण एकमेकाचं कनेक्शन आहेच, पण मेनली रिलेटेड टू द बायोलॉजिकल क्लॉक रिदम असं म्हणूया आपण त्याला. विच इज नॉट एक्झाम्पल ऑफ इन्फ्राडियन रिदम. असे काय विचारू शकतो तर ठेवतो मी, नॉट एक्झाम्पल ऑफ इन्फ्राडियन रिदम. ठीक आहे, थोडासा मिनिमाइज करतो, मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारता येईल. वेट, ओके, आता बसेल बघा बघ, परफेक्ट. मेन्स्ट्रुअल सायकल इन्फ्राडियनचं रिदम आहे का? नॉट एन एक्झाम्पल. हार्टबीट, बाकी सगळे एक्झाम्पल सांगितलं. सीजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर, हायबरनेशन, these are the example of infradian rhythm, but heartbeat not example of infradian rhythm. Which of the following is considered as it is a Zigzag? काय झिगझॅग म्हणजे काय हो? एक्सटर्नल फॅक्टर्स विचार अफेक्टिव्ह. पहिल्यांदा मी झिगझॅगचं विचारलं तुम्हाला, व्हॉट इज झिगझॅग. इथे पहा, दिसतंय का? व्हॉट इज द रोल ऑफ झिगझॅग इन द बायोलॉजिकल रिदम. आता पुढे त्याचं आन्सर पण दिलं की झिगझॅग म्हणजे नेमकं काय, तुम्हाला शोधायची वेळ येणार नाही. व्हॉट इज द which of the following is considered as a zigzag? It is, we can say it is external factors, for example temperature, food intake, light, etc. all these are called as a zigzag. True and false बघून घ्या. हे काढला का स्क्रीनशॉट? ओके, आता ट्रू अँड फॉल्स पाहून घ्या. Biological rhythm are solely depend on the external factors and do not have the internal component. False. का फॉल्स? त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न केला. दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय बोथ एक्सटर्नल अँड इंटरनल पेसमेकर्स. की नाही, काय विचारलंय? इट इज नॉट अ डिपेंड ऑन द एक्सटर्नल फॅक्टर्स, डू नॉट हॅव द इंटरनल कंपोनंट. नाही, हे चुकीचं आहे. बट इट इज डिपेंड ऑन द एक्सटर्नल अँड इंटरनल फॅक्टर्स. तसं इन्फ्राडियन रिदम ऑकर विदिन अ 24 आवर. बरोबर आहे का? हे नाही. मग कसा येतो? लॉंगर दॅन 24 आवर. Circadian rhythm are primarily regulated by the suprachiasmatic nucleus in the brain. Correct. मग त्याला काही स्पेसिफिकेशन द्यायची गरज नाही. Ultradian rhythms are those that cycle less than once per day. हे सुद्धा करेक्ट आन्सर. The process of entertain involving the aligning the biological rhythm with external cues like the light and टेम्परेचर. आलं लक्षात? ठीक आहे, हे सुद्धा ट्रू आन्सर देण्याचा प्रयत्न केलाय. आता हे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पिनियल ग्लँड इन अ बायोलॉजिकल रूम. बघा, मी सांगितलं तुम्हाला पिनियल ग्लँडचा काय. पिनियल ग्लँड सिक्रेट मेलेटोनिन आणि ते नाही का, ते सगळं सांगायचं. हाऊ डज आर्टिफिशियल लाइटनिंग अफेक्ट द सर्कॅडियन रिदम. पण परत एकदा त्याच्यामध्ये रेटिनावरतून काय जातात, काय करतात, त्याच्यानंतर बायोलॉजिकल क्लॉक. सुरुवातीला त्याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हटलं CSNचा सुरुवातीचा जो मुद्दा आहे की नाही आपला, त्याचा इफेक्ट. व्हॉट आर द सम एक्झाम्पल्स ऑफ बायोलॉजिकल रिदम्स ऑब्झर्व इन एनिमल्स. एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन द स्लीप अँड सर्कॅडियन रिदम. काय दोघांच्या स्लीप वेक सायकल म्हणजे काय आहे ते सांगायचं, त्याच्यामध्ये काय रोल आहे त्याचा. हाऊ डज जेट लॅग अफेक्ट सर्कॅडियन रिदम. जेट लॅग कसं इफेक्ट करतो आणि त्याच्यावरती काय वाटतं. लॉंग आन्सर क्वेश्चन, तर त्याची फारशी गरज मला नाही वाटत तुम्हाला गरज आहे लॉंग आन्सर क्वेश्चनची. तर असू द्या, तुमच्याकडे थोडंसं मिनिमाइज करतो म्हणजे तुम्हाला एकच मिनिट, जस्ट मिनिट. आता बघा, ओके, जस्ट मिनिट. हां, यू कॅन टेक. ठीक आहे, घेतला का?
what type the question will be asked on the during the examination. Discuss the biological rhythm, त्याचे types of biological rhythm, cues विचारतील, external factor, internal factors असं विचारू शकतात. याच्यामध्ये खूप मॉडिफिकेशन करतील सर. तुम्ही म्हणाल की सरांनी मला दिले म्हणलं बरं झालं, असं परत म्हणणार की याच्यातलं काहीच आलं नाही, असं बी असू शकतं.